नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. पगार 1.39 लाख, घरासाठी 2 कोटी ॲडव्हान्स, तर तब्बल होणार 11 मोठे फायदे. कर्मचाऱ्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वेतन आयोगाच्या हालचालींना आता वेग आला असून नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेक मोठे प्रस्ताव समोर आले आहेत. किमान पगार 1.39 लाख रुपये करण्यापासून तर घरासाठी 2 कोटी रुपयापर्यंत ॲडव्हान्स देण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केलेली आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. नवनवीन अपडेटसाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. फिटमेंट फॅक्टर 9.93, एचआरए वाढ, पेन्शन पदोन्नती, LTC आणि रजा धोरणात आता बदल अशा एकूण 11 महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली आहे. त्यामुळे आता आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि सुविधेमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटनांनी आपल्या विविध मागण्या आयोगासमोर मांडण्यास सुरुवात केली आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये बैठकाही घेतल्या जात आहेत. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे नुकतीच महत्त्वाची बैठक झाली असून या बैठकीत वेतन, पेन्शन, भत्ते, वार्षिक वेतनवाढ, पदोन्नती, गृहनिर्माण ॲडव्हान्स अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे. संघटनेने फिटमेंट फॅक्टर 3.93 ठेवण्याची मागणी केलेली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात आता मोठी वाढ होण्याचीही शक्यता आहे. कनिष्ठ अभियंत्यांच्या किमान पगार 1.39 लाख रुपये करण्याची मागणी केली असून वेतनवाढ 3% वरून 6% करण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. तर अधिक शैक्षणिक पात्रता मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना 10% अतिरिक्त भत्ता, तर याशिवाय कर्मचाऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी दरमहा 10,000 रुपयाची मदत करण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. तर घरभाडे भत्त्यातही मोठी वाढ करण्याची मागणी झाली असून 45%, 40% आणि 35% एचआरए देण्याचा प्रस्तावही मांडण्यात आलेला आहे. कर्मचाऱ्यांना घर खरेदी किंवा बांधकामासाठी 2 कोटी रुपयापर्यंतचा ॲडव्हान्स अशी मागणी करण्यात आली असून वाहन खरेदीसाठी 15 लाख रुपयापर्यंत ॲडव्हान्स देण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. याशिवाय आकस्मिक रजा 15 दिवसांची करण्याची मागणी, अर्जित रजेची मर्यादा 300 दिवसावरून 600 दिवसापर्यंत वाढवण्याची मागणी, तर मातृत्व रजा 240 दिवसासह 45 दिवसांच्या पितृत्व रजेचाही प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. ड्युटी दरम्यान मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला दिली जाणारी अनुग्रह रक्कम 25 लाखावरून थेट 2 कोटी रुपये करण्यात यावी अशी ही मागणी संघटनेने केलेली आहे. कर्मचाऱ्यांना 6, 12, 18, 24 आणि 30 वर्षाच्या सेवेनंतर एकूण 5 पदोन्नती देण्याचीही मागणी करण्यात आली असून ग्रॅज्युटीची कमाल मर्यादा 75 लाख रुपये करण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. LTC अंतर्गत प्रत्येक 4 वर्षात एकदा देशांतर्गत प्रवास, संपूर्ण सेवा काळात 2दा आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुविधा देण्याची ही मागणी आता करण्यात आलेली आहे. वेतन आयोगाच्या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून आता आगामी काळात आयोग कोणते निर्णय घेतो याकडे आता सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.